हो मान्य आहे का तुम्हाला माऊली? नाही अजिबात मान्य नाहीये, कारण मी उठते सकाळी. मग ते का म्हणताय तसं? काय माहिती. आणखी लवकर उठा. किती वाजता उठता तुम्ही? 5 वाजता उठते. मग आता काय 3 वाजता उठायचं? आणि हे किती वाजता उठतात? 10 वाजता. काय हो? नाईट करून येतात. नाईट से आता हूं मैं. रोज रात्री नाईट वर येतात आणि झोपतात सकाळी. बस पुढची अपेक्षा. कोई भी सामान किधर भी रख देती है. हा काय हो, का असं करता? असेल गजनी थोडं शॉर्ट टर्म लक्षात राहत नाहीत पटकन गोष्टी. हे तुम्हाला आधी माहिती होतं लग्नाच्या आधी? हो माहिती होती. मग का केलं? काय हो का केलं? पसंद थी, अच्छी थी, ये सब चीज मुझे मालूम नहीं था, क्वालिटी वगैरह शादी के बाद धीरे धीरे मालूम पड़ा ये भी सब क्वालिटी है इस केस में. बरं तीसरी अपेक्षा सांगा. मुझे हमेशा खुश रखना. आप अकेले हो? अकेले नहीं, सबको, पूरी फैमिली को खुश रखना. काय हो मान्य? हो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. सगळ्यात पहिला म्हटलं तर स्वतःची कामे स्वतः करावी. बोला. मैं खुद करता हूँ. खुद का काम मैं खुद करता स्वतःच करतो. नाही खरं सांगितलं ना तर त्याचे कपडे हे ते सगळे सासरे धुतात. अगर मैं नहीं रहूंगा तो पप्पा धोते. दुसरी अपेक्षा? तसं म्हटलं तरी सपोर्ट वगैरे सगळं आहे, पण माझ्या करिअर बद्दल मला खूप जास्त सपोर्ट हवा आहे ह्याच्याकडून. मी करतो. मग अजून काय? अजून और कितना चाहिए आपको सपोर्ट? तिसरी अपेक्षा? त्यांनी आतापर्यंत जसं माझ्या आईवडिलांना सांभाळून घेतलेलं आहे. खरं तर जावई लोक इतकं कोणी सासू सांभाळत नाही, पण त्यांनी माझ्या आईवडिलांना इतकं सांभाळून घेतलं. त्यांनी त्याच्या आईवडिलांना म्हणा, मित्र मैत्रिणीने म्हणा, जसं त्याने सांभाळून घेतलं ना तसंही सांभाळू दे त्यांनी आतापर्यंत. काय हो करणार? हो. व्हेरी गुड. थोडक्यात बोलतात ते. आवडतं करणार. बरं आता मला सांगा, सॉरी म्हणायचं तर कोणाला आणि थँक्यू म्हणायचं तर कोणाला? सॉरी म्हटलं तर सासरच्या लोकांनाच म्हणावं लागेल, कारण ते त्यांच्याकडे असं लव्ह मॅरेज ही कुणीही केलेलं नाही आहे अजूनपर्यंत. आणि माझं कसं थोडंसं करिअर म्हणजे काय म्हणतात त्याला, कामाला जाणं, तर थोडंसं काम कमी करते मी घरामध्ये. तर तुम्ही ते मान्य करा. त्याच्याबद्दल सॉरी त्यांना म्हणायचं आहे. ते मान्य करतात आणि काहीही बोलत नाहीत ते. जरी मी कामं नाही केली ना घरी, तरीही माझे सासू सासरे जाऊ मला काहीही बोलत नाहीत. आणि थँक्यू म्हटलं तर सगळ्यांना थँक्यू म्हणायचं मला. तुम्ही? थैंक यू सबको, जितने भी आए मेरे दोस्त वगैरह सबको, पेरेंट्स को सबको थैंक यू. एंड सॉरी? सॉरी मम्मी पापा का कभी कभी मैं सुनता नहीं हूँ, उन लोग का थोड़ा ज़िद्दी हूँ, बचपन से ज़िद्दी हूँ, बट उनको ही सॉरी. छान. असेच एकमेकांवर प्रेम करत राहा आणि कुटुंबावर प्रेम करत सगळे गुण्या गोविंदाने नांदा. हां, झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.